जेव्हा मी वाचत होते तेव्हा प्रभूला मी हे वचन उलगडा, प्रभू मला ह्या वचनाचा उलगडा दे. हंगाम तर आलेला नव्हता. ह्या अंजिराच्या झाडाला प्रभूने अपेक्षा केली की ह्या झाडाकडून मला काय पाहिजे आहे, फळ पाहिजे आहे. आणि 14 वचन सांगतं पहा, तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खावो. हे त्यांच्या शिष्यांनी ऐकले. पहा, या ठिकाणी फळ हा शब्द आलेला आहे. आणि प्रभू येशूला कुठल्या फळाची अपेक्षा आहे? या झाडाकडून फळ हंगाम तर नाहीये आणि फळ पाहिजे आहे. तर प्रभूला मी म्हटलं, का बरं प्रभू, हंगाम नाही तरी तू प्रभू या झाडाकडून का अपेक्षा अशी करतो की फळ पाहिजे म्हणून? पहा, प्रभूने मला पुढे मी वाचत गेले, मागचंही वाचलं, पुढचंही वाचलं आणि नंतर येऊन मला 22व्या वचनामध्ये प्रभूने ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मला कोणत्या प्रकारचं फळ पाहिजे आहे. बघा, आपण पण जीवनामध्ये चालत असतो तेव्हा आपण ह्या कित्येक दासींकडून हे आपण ऐकलं ह्या फळाविषयी की फळ कुठलं पाहिजे की एक एक आत्मा प्रभूच्या राज्यात आणायचा आहे. हे फळ आपल्याला प्रभूला द्यायचं आहे. बरोबर आहे, ते सुद्धा फळ देणं बरोबर आहे. परंतु आपण 22 वचन पाहूया. पहा, त्याच्यामध्ये येस, येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. पहा, या ठिकाणी प्रभू अपेक्षा करत आहे विश्वासाच्या फळाची. विश्वासाचं फळ त्याला पाहिजे. पहा, एकदम सुंदर झाड आहे, ते पाण्याने भरलेलं आहे, हिरवंगार आहे, सर्व प्रकारचे एकदम सुंदर दिसत आहे ते. आणि त्याच्यामध्ये काय आहे, हे झाड दर्शवितं आपल्या जीवनाला. आपले जीवन खूप सुंदर आहे, सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या आहेत. प्रार्थना चांगली आहे, चर्चला येणं चांगलं आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये राहणं चांगली गोष्ट आहे. ह्या सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. मला स्वतः वैयक्तिक माझ्याविषयी मी बोलते की प्रभू मला ह्या वचनाद्वारे स्वतः माझ्याशी बोलला की तुझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि जर तुझ्यामध्ये विश्वासाचं फळच नाहीये तर ह्या गोष्टी सगळ्या काय आहेत, शून्य आहेत, काही उपयोग नाही, व्यर्थ आहे. सगळ्या गोष्टी जर मी करत आहे आणि माझा पूर्णपणे जर त्याच्यावर विश्वास नाहीये, मी पूर्णपणे विश्वास मी धरते, पण मी विश्वास कसा धरते, जर मी अल्प विश्वास धरते, मी जर थोडा विश्वास धरते, मी जर विश्वासात डगमगते, तर ह्या माझ्या जीवनाला काहीही अर्थ नाही. ह्या वचनाद्वारे मी इतके त्या दिवशी खरंच ब्लेस झाले, इतके रडले मी प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या उपस्थितीमध्ये. आणि मी म्हटलं, खरं आहे प्रभू, मी जर सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये जर चांगले करत आहे आणि जर मी विश्वासात डगमगत आहे तर माझा काहीही उपयोग नाही. माझ्या सर्व चांगल्या गोष्टीला काय 0 मार्क आहे. मी तो वचन काय सांगितले पहा, येशूने शिष्यांनी जेव्हा त्याला म्हटले, पुढच्या वरच्या वचनात माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी जास्ती वचन वाचणार नाही, फक्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते की शिष्य म्हणाले, ज्या अंजिराच्या झाडाला प्रभू तुम्ही शाप दिला ते जळून गेले. प्रभू शाप देत नाही कधी. अरे, तो तुमचे आणि माझे शाप घेण्यासाठी या जगामध्ये आला. तुमचे आणि माझे शाप त्याने स्वतःवर घेतले. तो कशाला शाप, त्याची निर्मिती ती वृक्ष, सर्व ब्रह्मांड, सर्व जीवसृष्टी, सर्व काही त्यांनी निर्माण केलेलं आहे. तो शाप कशासाठी देईल? प्रभू कधी शाप देत नाही. त्याचं हे प्रॉडक्टच नाहीये शापाचं. उलट आपण जे शाप ओढवून घेतले त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करून ते शाप मिटवण्यासाठी त्याला स्वतःला मानव रूप धारण करून या जगामध्ये यावं लागलं. तो कसा शाप देईल? आपण पुढे काही 1-2-3च उदाहरण आपण पाहूया विश्वासाची. पुढे पाहूया मत्तई 17:20 वचन. ते त्याला जीवन आले पिये आणि तिसऱ्या दिवशी तो उठेल तेव्हा ते पार 17:20. तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. बघा, एकच ओळ आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. मोहरीचा दाणा पाहिला, सगळे मसाल्याचे पदार्थ आपण पाहतो, सगळ्यामध्ये लहान आपण पाहतो हा मोहरीचा दाणा असतो बघा, एकदम लहान, परंतु तो कसा असतो, पूर्ण असतो, पूर्ण गोल. म्हणून इथं वचन सांगते की तुम्ही फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा. बाकी जे करायचंय ते मी करतो, मी समर्थ आहे करण्याला. तुम्हाला किती विश्वास ठेवायचा आहे? थोडासा विश्वास ठेवायचा आहे, थोडासा विश्वास ठेवायचा आहे, पण तो कसा ठेवायचा आहे? पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. कुठलीही गोष्ट मागताना, कुठलीही गोष्ट करताना, काहीही करताना आपल्याला विश्वास
विश्वासामध्येच आपल्याला त्याच्यामध्ये मागायचं आहे आणि दृढ राहायचं आहे. एकदम छोटासा विश्वास धरायचा आहे, पण कसा? पूर्ण. आणि जर तुम्ही तो पूर्ण विश्वास धरला तर त्या डोंगराला तरी तिकडे सर म्हटलं तरी तो सरेल असं वचन सांगितलेलं. आपण पुढच्या वचनामध्ये आपण त्याचा अर्थही पाहूया. आपण ह्या समयी पाहूया मत्ती 8 अध्याय आणि 7 आणि 8 वचन. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छत्राखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. येस, बघा, हा जमादार आहे, शताधिपती आहे, याच्या हाताखाली कितीतरी माणसं कामाला आहेत आणि त्याचा विश्वास इतका आहे की त्याचा चाकर आजारी पडलेला आहे आणि तो म्हणत आहे प्रभूला की प्रभू त्याच्या घरी जायला तयार आहे, पण तो म्हणतो माझी लायकी नाहीये, तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. त्यांनी हे स्वीकारले त्या जमादाराने आपल्या जीवनामध्ये की हा शब्द बोलणारा स्वतः स्वयं परमेश्वर आहे. हा शब्द जो आहे तो देह धारण करून आलेला आहे. हा शब्द जो आहे तो सामर्थ्यवान आहे आणि या सृष्टीचा निर्माण करता हा जो शब्द आहे त्याची माझ्या छपराखाली यायची अशी माझी लायकी नाही, माझी योग्यता नाहीये. आणि पुढे जर आपण वचन पाहिलं की तो म्हणतो मी एक ताबेदार मनुष्य आहे, मी एकाला जा म्हणतो तो जातो आणि मी एकाला ये म्हणतो तो येतो. म्हणजे त्याला हे सांगायचंय की मी देखील एक काय आहे, ताबेदार मनुष्य आहे आणि प्रभू तू माझी तरी सुद्धा माझी ही लायकी नाहीये की तू माझ्या छपराखाली यावंस, तू इथूनच शब्द बोल. हा विश्वास त्यांनी धरला की तू इथं जरी शब्द बोलला ना त्या ठिकाणी माझा चाकर काय होईल, बरा होईल. आणि खरोखर त्याच्या बोलण्याने प्रभूला देखील आश्चर्य वाटले. प्रभू 10व्या वचनात म्हणतो, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे आलेल्या तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो एवढा विश्वास मी इस्रायलात देखील मला आढळला नाही. प्रभूला आश्चर्य वाटलं. आपलं पण जीवन असं पाहिजे, आपला पण विश्वास असा असला पाहिजे जीवनामध्ये जीवन जगत असताना की प्रभूला देखील आपल्या विश्वासाने आश्चर्य वाटलं पाहिजे. इतका पूर्ण विश्वास आपला त्याच्यावर पाहिजे, संपूर्णतः आपण त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. माझ्या लेकरांना मी सतत सांगत असते, अरे तुम्ही पूर्णतः तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहा, त्याच्यावर विश्वास टाका. अनुभव तर घेऊन पहा, एक पाऊल विश्वासाचं उचलून पहा, 9 पावलं तो तुमच्याकडे यायला तयार आहे. हा विश्वास तुम्ही आणि मी धरला पाहिजे. आणि खरोखर आपण बोलतो वाचतो पण कृतीत देखील आपण ते आणलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट इतकं विश्वासात आपण वचन आपल्याला सांगतं की मरावी लागले तरी विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. आणि खरोखर प्रियाने येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सांगू शकत नाही आपल्यावर कसे प्रसंग येतील, आपल्यावर कसे अडचणी येतील, आपल्यावर हे उघडपणे आपल्याला वचन सांगता येईल का नाही, ही परिस्थिती आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये राहील का नाही सांगता येणार नाही. पण जर आपण विश्वासामध्ये खंबीर असलो, जरी आपल्याला मरायची वेळ आली तरी प्रभू पाऊल जसं म्हणतो, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे मला मोठा लाभ आहे. हा विश्वास जेव्हा आपण घेऊन चालू ना तर निश्चितच आपण हसत मरणाला देखील सामोरे जाऊया. तेवढा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे आणि तो विश्वास आपण घेऊन चाललं पाहिजे. आपण बरेचदा आमच्या मंगळवारच्या महिला मीटिंगमध्ये इतकं सुंदर आमच्या पालखीबाईंनी सुद्धा विश्वासावर सांगितलं, खूप सुंदर. प्रत्येकाला प्रभू वेगवेगळ्या रेफरन्सद्वारे, वेगवेगळ्या उलगाड्याद्वारे, वेगवेगळ्या त्याच्या एक नाही का प्रभू काय देतो आपल्याला एक दृष्टांताद्वारे प्रभू आपल्याशी बोलत असतो. आणि खरोखर हे वचन आपण केवळ वचन सांगतं की ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे कृती करणारे देखील असा. आपण अजून एक वचन पाहूया, मत्ती याचा 9 अध्याय 21 आणि 22 वचन. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. बघा या ठिकाणी आपण हा देखील दाखला बरेच वेळा सांगितलेला आहे. तिने विश्वास ती थकून गेली जगातील सर्व गोष्टी करता 12 वर्ष ती नाना तऱ्हेचे प्रकार, नाना तऱ्हेचे रोग वैद्यांकडे ती गेली, परंतु तिला काही आरोग्य मिळालं नाही. पण ह्या ठिकाणी जेव्हा ती आली तेव्हा तिने काय केलं, ती म्हटली की मी फक्त त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी बरी होईल. आणि खरोखर हा विश्वास धरून ती आली, हा विश्वास तिने मनामध्ये धरला आणि तिला आरोग्य मिळाले. खरोखर किती सुंदर वचन. आणि प्रभू पण तिला सांगतो की जा मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं
केलेलं आहे. कित्येक ठिकाणी प्रभूने हे उदाहरण दिलेले आहे. पहा, जा तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहे. म्हणजे प्रभू ह्या बोलण्याद्वारे आपल्याला सांगू इच्छित आहे, हा माझा स्वभाव आहे. आरोग्य देणं, चंगाई देणं, तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद देणं हा माझा स्वभाव आहे. तुम्हाला देतोय. परंतु तुम्ही बरे होता तुमच्या विश्वासाने. तुम्ही बरे होता तुमच्या विश्वासाने. आणि खरोखर हाच विश्वास आपल्याला देखील आपलं जीवन जगत असताना आपल्याला ह्या विश्वासात वाढायचा आहे. आपल्याला ह्या विश्वासात खंबीर व्हायचंय. बघा, बाळासाहेबांनी 2 महिन्यापूर्वी प्रेयर, चैन प्रेयर सुरू केली, सांगितले. आपल्या चर्चमध्ये चालू आहे प्रेयर. आणि खरोखर प्रभू उत्तरही देत आहे त्या गोष्टींचे. ज्या विनंत्या आपण सादर करतो ना, त्या सर्व विनंत्या आपण त्याची उत्तर आलेली देखील आपण पाहत आहोत. का? कारण ही प्रार्थना योद्धा टीम विश्वासाने सर्वांसाठी, तुमच्यासाठी, देशासाठी, सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे. समजा मी उदाहरण देते, माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. मला एखाद्या कुठल्या तरी गोष्टीची गरज आहे. माझ्यासाठी प्रार्थना प्रेयर वॉरियर्स मध्ये चालू आहे. परंतु माझ्यामध्ये विश्वासच नाही. काही मिळतं का नाही, होतं का नाही, होईल का नाही, करेल का नाही. जर मी असं केलं तर ती प्रार्थना योद्धा टीम प्रार्थना करून काय उपयोग आहे तुमच्यासाठी, जर तुमचाच जर विश्वास नाहीये. का बरं? काही वेळेस आपण म्हणतो की इतके दिवस झाले मी प्रार्थना करते किंवा करतो, का नाही उत्तर मिळत. तेवढा विश्वास आपल्या स्वतःमध्ये देखील पाहिजे. मी जर प्रेयर रिक्वेस्ट दिली ना, सांगितली ना, तर माझा तुमच्यापेक्षा अधिक जास्त विश्वास पाहिजे प्रभूवर. मी प्रेयर रिक्वेस्ट देऊन मोकळं नाही व्हायचं. मी सुद्धा मागायचंय त्याला, मी सुद्धा प्रार्थना करायची त्याला, मी सुद्धा हात मारायची त्याच्याकडे. तो मागा म्हणजे मिळेल म्हणतोय, तो ठोका म्हणजे सापडेल म्हणतोय, तो उघडा म्हणतोय, ठोका म्हणजे उघडेल म्हणतोय. ठोका ना तुम्ही, मागा ना तुम्ही. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागायचे. पण कसं? पूर्ण विश्वासाने मागायचंय. बघा, ही विश्वासाने इथं आपण पाहतो की विश्वासाने ती नुसती बोलण्याला शिवली. आणि प्रभू म्हणतो की तुझ्या विश्वासाने काय झालेले आहे, तू बरे झालेले आहे. पुढे आपण एक वचन वाचूया, 15 अध्याय 28 वचन. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धीस जावो. आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. बघा, इथे आपल्याला एवढा वेळ नाहीये म्हणून मी बोर्ड काही एवढं वाचत नाहीये. ही बाई जी आहे, ती बाई प्रभू येशूकडे आपल्या मुलीसाठी आरोग्य मागण्यासाठी आलेली आहे. भूताच्या आत्म्याने त्या मुलीला काय केलेले, पिडलेलं आहे. आणि ती म्हणत आहे की प्रभू माझ्या मुलीला काय करा, बरं करा. प्रभू म्हणतो की काय सांगते वचन, मुलाची भाकर कोणी कुत्र्याला टाकत नाही. पण तिचा विश्वास इतका आहे की म्हणते प्रभू चारा चुरा जरी खाल्ला तरी ती पण भाकरच आहे ना प्रभू. तिने ह्या वचनावर विश्वास ठेवला. आपण योहान 6:35 मध्ये की येशूने म्हटले जीवनाची भाकर मीच आहे. अरे पूर्ण भाकर पण प्रभू येशू तूच आहे आणि चारा चुरा पण तूच आहे. भाकरीतूनच तो चारा चुरा पडेल ना, ते जरी खाल्लं तरी मला आरोग्य मिळणार आहे. तू एवढं जरी केलंस, माझ्या मुलीला जरी म्हटलंस तरी माझी मुलगी बरं होईल. हा विश्वास घेऊन ती आलेली आहे. आणि खरोखर आपण पण जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये ती जीवनाची भाकर आपण दर महिन्याला जर खातो, तर आपण तो विश्वासाने ती भाकर ते प्रभू ग्रहण केला पाहिजे. त्यात माझ्या स्मरणार्थ हे करा म्हणतोय तो. खरं इतका विश्वास आपला पाहिजे, इतक्या विश्वासाने नम्रपणे, पवित्रपणे आपण ते ग्रहण केलं पाहिजे. प्रभू मी हे खाते, माझ्यामध्ये आजार एंट्री करणार नाही. प्रभू मी हे खाते, माझ्यामध्ये अशांती एंट्री करणार नाही. हा विश्वास ठेवून आपण ते ग्रहण करायचे. त्याचं वचन सांगतं की नाही का, आहोत आलेल्यांनो, भुकेल्यांनो माझ्याकडे या, तो मस्त. हा विश्वास घेऊन त्याच्याकडे जायचं आहे आपल्याला. आणि खरंच प्रभू सांगतो, काय सांगितलंय पाहूया आपण. मार्क 6:35 योहान 6:35 मध्ये येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर ही आहे, जो मजकरी येतो त्याला भूक लागणार नाही. बघा, जो मजकरी येतो त्याला भूक लागणार नाही. बघा, जगी दृष्ट नाही विचार करायचा आपल्याला, या वचनाबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. ही वचनाची भाकर आपल्याला खायची आहे. ही वचनाची भाकर आपल्याला मोडायची आहे. आणि जेव्हा ही वचन रूपी भाकर आपण जेव्हा त्याला मागू, हे वचन जेव्हा आपण वचन रूपी भाकर खाऊ, तेव्हा आपल्याला कधी भूक लागणार नाही आणि तहान लागणार नाही.
विश्वासाने आपल्याला काय करायचं आहे, त्या गोष्टी आत्मसात करायच्या आहे. आणि पुढे एक वचन आपण पाहूया, मार्क याचा 2रा अध्याय. दुसरा अध्याय वाचा. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षपाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. वाव, काय सुंदर वचन आहे. पहा इथं विश्वास कोणाचा पाहिलाय? जे आजारी आहे त्याचा विश्वास नाही, ते चौघांचा विश्वास पाहून प्रभू इथं म्हणत आहे. ते चौघजण हा विश्वास घेऊन आले. त्यांना गर्दीमुळे आत जाता येईना. त्यांनी छप्पर उस्तरून बरोबर प्रभू येशू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी ती बाज विश्वासाने सोडलेली आहे. आणि प्रभूला देखील खूप आश्चर्य वाटले, प्रभूला देखील खूप चांगले वाटले या गोष्टी पाहून, की प्रभू म्हणत आहे की तुमचा विश्वास पाहून. काय सांगते वचन? येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षपाती मनुष्याला म्हटले, मुला, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. काय सुंदर वचन आहे. आलेले घेऊन त्याला आरोग्य मिळवण्यासाठी मिळत आहे पापाची क्षमा. किती सुंदर अद्भुत इथं वचन आहे. पहा, मी हे विचारही केलं नव्हतं, प्रभूने आता हे सुचवलं बोलायला. आले काय? आरोग्य घेण्यासाठी, आणि मिळत आहे पापाची क्षमा. किती त्या चौघांनी देखील स्वीकारले ना प्रभूला, विश्वास ठेवूनच आलेत ना. त्यांनी देखील विश्वास ठेवलाय ना प्रभूवर. त्यांनी देखील प्रभूचं कार्य चमत्कार पाहिले असतील का? म्हणूनच ते एवढ्या विश्वासाने त्यांच्या मित्राला घेऊन आलेत ना. चंगाई तर मिळालीच, आरोग्य तर मिळालेच, पण पापाची क्षमा देखील त्याला मिळाली. हा विश्वास त्या चौघांमध्ये होता. आणि जेव्हा विश्वास हेच मागायला जातो ना आपण विश्वासाने, देव आपल्याला 4 गोष्टी देतो. तुम्हाला तुमचं मला माहित नाही, मी माझा अनुभव सांगते की विश्वासाने एक गोष्ट मागितली ना, प्रभू येशू ख्रिस्त 2 देतो. पण विश्वास पण आपला कसा पाहिजे. काय सांगितलं इथं? की येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षपाती मनुष्याला म्हटले, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. पापाची क्षमा करण्यासाठी त्यालाच एकट्याला अधिकार आहे पापाची क्षमा करायचा. आणि तो पापाची क्षमा करण्यासाठीच या पृथ्वीवर आहे. खरोखर किती महान आणि अद्भुत गोष्ट आहे की प्रभू एक गोष्ट आपल्याला पाहिजे असते, आणि विश्वास आणि प्रभू जर आपण त्याकडे गेलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय अजून पाहिजे आहे हे देखील आपल्याला प्रभू काय करतो, देऊन तृप्त करतो. योहानाचा 11वा अध्याय 25 आणि 26 वचन आपण पाहूया. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझवर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. याचा तू विश्वास धरीतेस काय? बघा, सुरुवातीला वरच्या 1-2 वचनांमध्ये आपण पाहतो की प्रभू येशू तिला म्हणत आहे की तो तुझा भाऊ पुन्हा उठेल. तर मार्ताने कोणता विश्वास ठेवला? हा प्रभू पुनरुत्थानाच्या दिवशी तू येशील पुन्हा, तेव्हा ती उठेल, हा विश्वास मार्ताने ठेवला. पण प्रभू म्हणतो, अरे तो पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तुझ्या समोर आहे जीवन. तू कधी देवाची वाट पाहते? माझ्यावर असा विश्वास ठेव की जो मेला असला तरी तुझा भाऊ काय होईल? जिवंत होईल. स्वतः जीवन तिच्या जवळ आहे. आणि ती म्हणते, हा मला माहित आहे प्रभू, शेवटल्या दिवशी उठवल ना प्रभू तू, त्या मला माहिती आहे. तो म्हणतो, नाही. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. कोणत्या मरणाविषयी प्रभू इथे बोलत आहे? आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या मरणाविषयी, आध्यात्मिक जीवनाविषयी बोलत आहे. त्याच्या विश्वासात जर आपण चाललो तर आपल्याला कधीही मरण येणार नाही. आणि जरी ही शरीर रूपी मरण आलं तरी आपल्याला जागा कुठं भेटेल? त्याच्या जवळ जागा भेटेल. हा विश्वास तो जीवन आहे. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आपल्याला स्वीकारायचंय, मार्गही तोच आहे आणि जीवनही तोच आहे. त्याच मार्गावरून आपल्याला त्याच्याकडेच जायचं आहे. जीवनाचा मार्गच आपल्याला स्वीकारायचा आहे, आणि तोच त्याच विश्वासामध्ये काय व्हायचंय आपल्याला चालायचं. आपण पुन्हा परत एकदा 11व्या अध्यायाकडे 11वा अध्याय 23 वचन पाहूया. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्क मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उचलून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो असे घडेलच, असा
धरता. अंतःकरणात संशय धरायचा नाहीये. मागायचंय पूर्ण विश्वासाने. डामाडोलने मागायचं नाही. संशय मनामध्ये आला नाही पाहिजे तुमच्या आणि माझ्या. पूर्ण विश्वासाने. एका ठिकाणी पाहू बघा आपण की 17 अध्याय याच्यामध्ये पहा 14:31 पहा बरं. म्हणते 14:31 संशय धरल्याने किंवा अल्प विश्वासाने काय होते पाहू आपण. तरी तू फार आमिषाने बोलत नाही ना. आपल्या बरोबर मला मरावी लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही. सर्व जगही तसेच म्हणत होते. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरितोस? बघा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चाललेला होता तेव्हा काय म्हटलं पेत्र? प्रभू तू आहे तर मी येऊ का? निघाला तर खरं विश्वासाने. निघालाय विश्वासाने. प्रभू तू आहे तर मी येऊ का? आणि मग लक्ष काय ठेवायचंय की प्रभू तू समोर आहे ना, मी तुला समोर पाहून चालतो. पाहिलं इकडे तिकडं. समुद्रावर काय वारा आहे, वादळ आहे, तुफान आहे, लाटा आहेत समुद्राच्या. लागला बुडायला. मग प्रभू त्याला म्हणतो, अरे अल्पविश्वासू, कसा विश्वास धरलास तू? नाही का? आपण देखील जगामध्ये किती आपण म्हणतो हा आम्ही विश्वासात खंबीर आहे. पण एखादी परिस्थिती जेव्हा येते ना आपल्यावर, कठीण प्राय परिस्थिती जेव्हा येते तेव्हा विश्वास कुठेतरी पण आपण हे पाहत नाही की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. माझा प्रभू येशू ख्रिस्त जरी बुडला असता पेत्र, हात धरून काढला असता ना वरती, तेवढा विश्वास त्याला पाहिजे होता. घाबरायला लागला. बुडालो प्रभू मी बुडायला लागलो. असा विश्वास नाही पाहिजे. अजून पण एका ठिकाणी पहा प्रभू त्यांना सांगतो हे करायला प्रभू की तुम्ही जाते करायचं उदाहरण नाही का, जाण्याला काढा ते भूत, तुम्ही जाऊन थांबवा त्याला. नाही काढले जाते ते. आणि येऊन परत प्रभूलाच विचारतात, प्रभू का नाही निघालं ते आमच्याकडून? का नाही निघालं? प्रामाणिकपणे विचारायला पण येतात प्रभूकडे परत. प्रभू गेलो होतो आम्ही. थोडा ते मार्था आणि पेत्राचं कॅरेक्टर जरा बायबल मध्ये मला उतावळ वाटतं थोडंसं. लगे निघाले, काढून टाकून टाकलं तिथं. उतावळा स्वभाव वाटतो थोडासा. आणि गेले तिथं, नाही झालं. त्या माणसाने येऊन सांगितलं, नाही ना प्रभू तुझ्या शिष्यांकडून हे काही काढलं नाही. प्रभूने तिथं अविश्वासी आणि कुटील पिढी म्हटलं तिथं प्रभूने. किती भयानक रीतीने प्रभू बोललाय त्या ठिकाणी. अविश्वासी विश्वास नाही तुमचा माझ्याबरोबर. सतत तुम्ही माझ्या बरोबर चालता, 24 तास तुम्ही माझ्या बरोबर आहे, तरी कुठेही तुमचा विश्वास का नाही झालं हे विश्वासाने? आणि मग येऊन विचारतात प्रभूला की का प्रभू असं झालं? प्रभू म्हटलं तुमच्या अल्प विश्वासामुळे. काय म्हटलं प्रभू त्या ठिकाणी? की तुमचा विश्वास आहे पण कसा आहे? थोडा आहे, अल्प आहे, पूर्ण नाहीये. काय वचन सांगतं? मोरीच्या दाण्या एवढाच विश्वास ठेवा पण पूर्ण. पुढे एक वचन आपण पाहूया. परत त्या वचनाकडे आपण येऊया. मार्क याचा 11वा अध्याय आणि पुन्हा तेच वचन आपण एकदा वाचूया. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उचलून समुद्रात टाकायचा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो असे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. येस, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकल्याचा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरेल, तर त्याचे ते घडून येईल. बघा काय इथं समुद्रच का सांगितलं? समुद्रच का म्हटलंय प्रभू? बघा की तू या डोंगराला, डोंगर दर्शवित आपल्या जीवनात येणाऱ्या मोठ्या मोठ्या समस्या, डोंगर दर्शवित आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या अडचणी, समस्या, आजार, विकार या सर्व गोष्टीला दर्शवितो एक डोंगर. आणि त्याला उपटून टाक म्हटलंय. खरोखर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत का? फिजिकली दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या नाही. याचा वचनाचा हे काय प्रभू हे उदाहरण देऊन, दाखले देऊन प्रभू बोलत होता. एक उदाहरण सांगत होता डोंगराचं. डोंगर याच्यासाठी तो म्हटला की डोंगरासारख्या मोठ्या तुमच्या जीवनामध्ये जर त्या समस्या असतील तर तू काय कर, विश्वास असा धर, त्याला उचलून समुद्रात फेकून दे.
समुद्रात टाकून दे. समुद्रातच का म्हटलं? समुद्र माहिती ना आपल्याला समुद्राचं वैशिष्ट्य. समुद्र कसा असतो? अथांग असतो, खूप मोठा, खूप खोल. त्याची खोली, त्याची रुंदी, लांबी आपण मोजू नाही शकत. अशा तुझ्या समस्या ना, तू विश्वासाने त्या समस्या घे आणि फेकून दे त्या समुद्रात, की त्या तुला कधी सापडल्याच नाही पाहिजे. असा विश्वास तू धर. समुद्र ह्याला दर्शवतं. समुद्रात फेकून दे याचा अर्थ असा होतो की त्या तू अशा टाकून दे, अशा सोडून दे, अशा फेकून दे खोल समुद्रस्थळी की त्या तुला कधीही शोधल्या तरी सापडणार नाही. एक उदाहरण सांगते. समजा जर मला इथे कुठेतरी गाठ आली आणि मी विश्वासाने प्रार्थना केली, प्रभू येशू तुझ्यावर मी विश्वास ठेवते, तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले, हा विश्वास धरून मी ही गाठ आलेली येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे, असा विश्वास धरते. विश्वास धरलाय ना मी, दिली ना टाकून, चाचपायचं नाही. यशोदा म्हणजे सापडल. कशाला चाचपायचं? पण हा गेलीच नाही, पाहू नाही बघायची, ती गेलीच म्हणून समजा. असा विश्वास पाहिजे. हे सुंदर असं इतकं मला पण प्रभूने रेडिएशन दिलं ना, मला पण खूप खरं. मी म्हटलं प्रभू हे समुद्रातच का तू म्हटलं असशील असं, आणि डोंगरच का दर्शवले ते. प्रभू कुठलीही गोष्ट समजून सांगताना एक दाखल्याद्वारे, एक उदाहरणाद्वारे प्रभू बोलत. आणि खरोखर आपल्या जीवनामध्ये देखील अनंत अशा समस्या असतात, संकट असतात. आपण जितकं, मी तर म्हणते विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जास्ती सैतान काम करण्याचा प्रयत्न करतो, जास्तीच त्रास देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो हरलेला आहे. आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपलं लक्ष फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. या समस्येचा निवारण करणारा प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे. त्या आजाराचं निवारण करणारा प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे. ते आरोग्य मी स्वीकारलेलं आहे. टेन्शन मध्ये हा तुझी शांती प्रभू मी स्वीकारलेली आहे विश्वासाने. एक पाऊल विश्वासाचं सांगते ना आपण की एक पाऊल जर विश्वासाचं उचललं तर 9 पावलं तो आपल्याकडे येतात. रवी ब्रदर सांगत होते की नाही का, रात्रभर मी गाडी चालवत होतो आणि तरी सकाळी इथं प्रॅक्टिसला आलं. विश्वासाने ब्रदर तुमच्यासाठी प्रार्थना चालूच आहे, पण तुमचा पण विश्वास आहे की मला प्रभू व्यवस्थित नेणार आहे आणि व्यवस्थित आणणार आहे. तो तुझे येणं जाणं सदा सर्व काळासाठी आशीर्वादित करेल म्हणून सांगतोय. हे वचन तुम्ही तुमच्या जीवनात स्वीकारलं आहे म्हणून ते वचन तुमच्या जीवनामध्ये कार्यकारी होते. म्हणून तो प्रभू तुम्हाला सुखरूप आणतो आणि सुखरूप देतो. तो माझा रक्षण करता आहे, तो माझा सहाय्य करता आहे, तो माझ्या प्रवासात माझ्या सोबत आहे. हे वचन तुम्ही तुमच्या जीवनात स्वीकारलं आहे म्हणून त्या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनात देखील ते घडत आहे. बघा, बिशप सायमनची साक्ष सांगते मी की 36 वर्षापूर्वी आमचे भाऊ, आता पाळक साहेब 36 वर्षाचे पूर्ण झाले, 36 वर्षापूर्वी विश्वासाने आमच्या वडिलांनी विश्वास धरला की प्रभू तू मला पुत्र संतान दे, मी तुला ते तुझ्या कार्यासाठी देऊन टाकले. आणि तो विश्वास प्रभूने त्यांचा जमेल धरला. आता तरी नाही का पाहतात बघा चेक करून, तेव्हा तर ते नव्हती पण तशी सुविधा असं तरी कोण करायला. विश्वासाने प्रभूला त्यांनी पुत्र संतान मागितलं आणि खरोखर त्याच्या विश्वासाचं फळ आता आपण पाहत आहोत. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास त्यांनी ठेवला आणि ज्या विश्वासाने त्यांनी प्रभूला मागितलं, प्रभूने दिलं आणि त्यांनी देखील संतोषाने आनंदाने आपल्या स्वतःचे नीट त्याच्या सेवेसाठी संपवलं. ही एक मोठी साक्ष आहे. हे जीवनातील अनुभव आहेत का खरोखर विश्वासामध्ये. आणि दुसरी एक गोष्ट सांगते की अक्षरशः 2013 साली आपण इकडे आलेलो आहोत या चर्चमध्ये. 13 सालापर्यंत आपण तिकडे हेडक्वार्टर मध्ये आपले चर्च चालू होतं. तर अक्षरशः इतका विश्वास आणि इतकं प्रभूवरचं प्रेम, मला इतकं रडू यायचं ना, इतकं पाहून पप्पांकड ह्याचं 2006चं सांगते की पॅरालिसचा अटॅक येऊन गेला पप्पांना. जास्ती दिवस ते आराम केला नाही, जास्ती दिवस राहिले नाही. अक्षरशः आता लहानपण, आता आमचे तर वडीलच, पण मंडळी पण जुने लोक जे होते ना सरावानी त्यांना ते शब्द कळत होते, पण त्यांना बोलायला त्यांचे शब्द व्यवस्थित स्पष्टपणे येत नव्हते पॅरालिसच्या अटॅकमुळं. पण तरी सुद्धा त्यांनी हार मानले नाही, तरी सुद्धा त्याच्या विश्वासात ते कमी झाले नाही, तरी सुद्धा त्याच्या विश्वासापासून, प्रभूच्या विश्वासापासून ते एक किंचितही ढळले नाही.
माझ्या पूर्ण आता माझं वर्ष 50 वर्ष वय झाले. माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी कधीही माझ्या वडिलांना प्रभूला दोष देताना पाहिलं नाही, कधीच नाही. कधीही माझे वडील विश्वासापासून, हे मला तुम्हाला यासाठी सांगायचंय की विश्वासात खंबीर राहिल्याने प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या किती आशीर्वादाने आशीर्वादित करतो, हे मला तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं आहे. जेव्हा आपण प्रभूचं गौरव करतो साक्षी देऊन, जेव्हा आपण या गोष्टी सांगतो ना, तेव्हा नवीन येणाऱ्या लोकांना देखील एक प्रकारची उत्तेजना मिळते. कधीच ते असे नाही. रविवारचा दिवस सुद्धा कधीच, आम्ही पण लहान होतो, आम्हाला म्हणायचे बरं जरी नसते एखाद्या वेळेस तिथं जाऊन तिथं तुम्ही झोपा चर्च मध्ये, मेले का मरा तिथं प्रभूच्या सानिध्यात. पण कधी आम्हाला चर्च पासून बाहेर त्यांनी कधीच नाही येते. खरोखर त्याच्या विश्वासात जेव्हा आपण चालतो ना, एक पाऊल आपण उचलतो, 9 पाऊल तो आपल्याकडे. एक पाऊल आपण विश्वासाचं जेव्हा उचलतो तेव्हा आशीर्वादाचे सर्व पाऊल आपल्याकडे येतात. आणि खरोखर आपल्याला आज या घडीला हेच करणं गरजेचं आहे की खरंच त्याच्या विश्वासामध्ये आपल्याला कोणतीही परिस्थिती येऊ द्या, पण विश्वासाला आपण तडा जाऊ देता कामा नये. येतात ना मनात मध्ये गोष्टी येतात, प्रभू तुझ्याच इच्छेप्रमाणे मी चालतो, तुझ्याच इच्छेप्रमाणे वागतो, तुझ्या सर्व गोष्टी मी पाळतो. आणि का बरं असेल? मग हे पण आपण आत्मपरीक्षण करणं जरुरीच आहे. प्रभू माझा विश्वास तुझ्यावर कितपत आहे? मी विश्वासात कुठे कमजोर पडत आहे का? आणि खरोखर विश्वासाने आपल्याला त्याचे सर्व प्रकारचे आशीर्वाद, त्याचे सर्व प्रकारचे त्याचं आरोग्य, तो आपला मार्गदर्शक आहे, ते त्याचं मार्गदर्शन आपल्याला विश्वासाने आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे. तो या जगामध्ये माझ्यासाठी आला हे, आणि हे देखील आपल्याला विश्वासाने स्वीकारायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलीही छोटी छोटी जरी गोष्ट, खूप मोठे रेफरन्स आहे पण टाइमाच्या अभावी मी थोडक्यात सांगत आहे की खरोखर आपल्याला विश्वासामध्ये कसं वाढायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. अल्प नाही, थोडा नाही, अविश्वास नाही, पूर्ण असा मोहरीच्या दाण्यावरच विश्वास ठेवायचा. तो कसा? पूर्ण विश्वास ठेवायचा, पूर्णता. आणि जेव्हा आपण या विश्वासात चालतो तेव्हा निश्चितच सर्व प्रकारचे आशीर्वाद आपल्याकडे धाव घेत येतात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. सर्वांचे देखील आभार मानते. त्यांनी देखील वचन सांगण्यासाठी मला संधी दिली आणि तुम्ही देखील सर्व शांतपणे ऐकले. तुम्हाला